नमस्कार. पुराण हा शब्द आपण कितीतरी वेळा ऐकतो नाही का? पण या प्राचीन ग्रंथांमध्ये नेमकं दडलंय तरी काय? या फक्त जुन्या गोष्टी आहेत की मग ज्ञानाचा असा काही खजिना आहे जो आजही तितकाच महत्वाचा आहे? चला तर मग आज आपण एकत्र मिळून हिंदू धर्माचा आधार मानल्या जाणाऱ्या याच 18 पुराणांच्या अद्भुत दुनियेत एक डुबकी मारूया. तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टींपासून. म्हणजे पुराण म्हणजे नक्की काय आणि त्यांचं आपल्या संस्कृतीत इतकं महत्त्व काय आहे? आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न कधी ना कधी आलाच असेल की आपल्या पूर्वजांनी हजारो वर्ष जपलेल्या या ग्रंथांमध्ये असं कोणतं ज्ञान आहे. याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुराणांमध्ये सापडतं. पुराण या शब्दाचा सरळ सोपा अर्थ आहे प्राचीन किंवा जुनं. पण हे ग्रंथ म्हणजे फक्त जुन्या कथा नाहीत. वेदांमधलं जे अत्यंत गहन तात्विक ज्ञान आहे ना, ते सोप्या भाषेत गोष्टींच्या रूपात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे हे दुवे आहेत. या देव, ऋषीमुनी आणि पराक्रमी राजांच्या कथांमधनं आपल्याला जीवन कसं जगावं याचा तत्वज्ञान मिळतं. आणि म्हणूनच या ग्रंथांना आपल्या संस्कृतीचा पाया मानला जातो. आता या प्राचीन ज्ञानाचा आवाका किती मोठा आहे यावर एक नजर टाकूया. हो, बरोबर. हिंदू धर्मात एकूण 18 प्रमुख पुराणं आहेत. आणि हे फक्त 18 ग्रंथ नाहीत, तर जणू काही ज्ञानाचे 18 महासागर आहेत. यात सृष्टीच्या निर्मितीपासून ते कर्माच्या सिद्धांतापर्यंत आणि मोक्षाच्या मार्गापर्यंत अक्षरशः सगळं काही सामावलेलं आहे. तर ही आहेत ती 18 प्रमुख पुराणं. आता ही सगळी नावं बघून थोडं दडपण येऊ शकतं की अरे बाप रे, इतकी सगळी. पण अजिबात काळजी करू नका. ही सगळीच्या सगळी नावं पाठ करायची आपल्याला काहीच गरज नाहीये. कारण हा जो ज्ञानाचा अथांग सागर आहे ना, त्याला समजून घेण्याची एक खूप सोपी आणि इंटरेस्टिंग पद्धत आहे, आणि ती म्हणजे यांचं वर्गीकरण. या 18 पुराणांना समजून घेण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्यांना त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या कार्यावर आधारित 3 गटांमध्ये विभागणं. प्रत्येक पुराण प्रामुख्यानं यापैकी एका देवतेच्या तत्वज्ञानावर आणि कार्यावर जास्त लक्ष केंद्रित करतं. ह्यातला पहिला गट आहे वैष्णव पुराणे. ही पुराणं सृष्टीचे संरक्षक म्हणजे भगवान विष्णू आणि त्यांचे वेगवेगळे अवतार यांच्या कथा आणि तत्वज्ञानावर प्रकाश टाकतात. ह्यात आपल्याला धर्म, कर्तव्य आणि भक्ती यावर जास्त भर दिलेला दिसेल. बरं, ह्या प्रत्येक पुराणाचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य आहे. जसे की भागवत पुराण आपल्याला भक्तियोग शिकवतं, जिथे प्रेम आणि समर्पणातून ईश्वर प्राप्ती कशी होते हे सांगितलंय. विष्णू पुराण आपल्याला धर्माचं आणि आपल्या कर्तव्याचं पालन करण्याचं महत्त्व पटवून देतं. आणि गरुड पुराण ते कर्म आणि त्याचे परिणाम यावर लक्ष केंद्रित करतं आणि जीवन मृत्यूच्या चक्रापलीकडचं गूढ ज्ञान आपल्यासमोर उघडं करतं. चला आता दुसऱ्या गटाकडे वळूया, आणि तो म्हणजे शैव पुराणे. ही पुराणं भगवान शिव, त्यांची वैराग्याची आणि तांडवाची वेगवेगळी रूपं आणि सृष्टीतील परिवर्तनाच्या चक्राला समर्पित आहेत. शैव पुराणांमधून आपल्याला शिवाच्या तत्वज्ञानाची एक वेगळी बाजू कळते. लिंग पुराण फक्त अवतारांबद्दल सांगत नाही, तर शिवाचं जे निर्गुण निराकार रूप आहे त्याचं प्रतीक असलेल्या लिंगामागची आध्यात्मिक संकल्पना स्पष्ट करतं. आणि स्कंद पुराण, जे सगळ्या पुराणांमध्ये सर्वात मोठं आहे, ते फक्त कथांचा संग्रह नाही, तर त्यातल्या तीर्थक्षेत्रांच्या वर्णनातून जणू काही त्या काळातला भारताचा सांस्कृतिक आणि भौगोलिक नकाशाच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि आता येतो तिसरा आणि शेवटचा गट, ब्राह्मपुराणे. ही पुराणं सृष्टीचे निर्माते म्हणजे भगवान ब्रह्मा आणि विश्वाच्या निर्मितीच्या प्रक्रियेवर म्हणजेच उत्पत्तीच्या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करतात. या पुराणांमधून आपल्याला सृष्टीच्या सुरुवातीची कहाणी कळते. ब्रह्मपुराणाला आदिपुराण असंही म्हणतात, कारण ते विश्वाच्या निर्मितीची पायाभरणी करतं. तर ब्रह्मांड पुराण आपल्याला केवळ निर्मितीबद्दल सांगत नाही, तर कल्प आणि युग यांसारख्या संकल्पनांमधून वेळेच्या चक्रीय स्वरूपाचं एक असं गहन तत्वज्ञान मांडतं, जे आजच्या आधुनिक खगोलशास्त्रालाही विचार करायला लावणारं आहे. ठीक आहे, आता आपण देवतांवर आधारित वर्गीकरण पाहिलं, पण याच्याही पलीकडे जाऊन पाहिलं तर या सगळ्या पुराणांमध्ये काही समान धागे आहेत, जे वेगवेगळ्या कथांमधून आपल्याला एकच वैश्विक सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात. इथे आपण बघू शकतो की पुराणांमध्ये किती वेगवेगळ्या विषयांचा समावेश आहे. बघा, ब्रह्मपुराण सृष्टीच्या निर्मितीबद्दल सांगतं, तर भागवत आणि मत्स्य पुराण अवतारांच्या कथांमधून धर्माची पुनर्स्थापना का गरजेची आहे हे सांगतात. स्कंद पुराण तीर्थक्षेत्रांच्या माध्यमातून भारताला सांस्कृतिकदृष्ट्या जोडण्याचं काम करतं. तर गरुड आणि मार्कंडेय पुराण धर्म आणि सदाचाराचे नियम सांगतात, जे कुठल्याही सुसंस्कृत समाजाचा पाया असतात. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की पुराणं म्हणजे केवळ धार्मिक ग्रंथ नाहीत, तर ते ज्ञानाचे जिवंत विश्वकोश आहेत.
या तुम्हाला खगोलशास्त्र, भूगोल, कायदा, आयुर्वेद यांसारखे विषयही सापडतील. इतकंच नाही तर भविष्यपुराणासारख्या ग्रंथांमध्ये भविष्यातल्या युगांबद्दलची भाकितही आहेत, जे आपल्याला काळाच्या पलीकडे जाऊन विचार करायला भाग पाडतात. तर ह्या सगळ्या माहितीनंतर या प्राचीन ज्ञानाचं अंतिम सार काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, आता त्याकडे वळूया. आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये असं म्हटलंय की जो कोणी केवळ या 18 पुराणांची नावं ऐकतो किंवा वाचतो त्याला सुद्धा ते पुण्य मिळतं जे ही सर्व पुराणं वाचून मिळतं. विचार करा, ह्या एकाच वाक्यातून या ज्ञानाचं महत्त्व आणि त्याची आध्यात्मिक शक्ती किती मोठी आहे हे आपल्या लक्षात येतं. तर मग या ज्ञानाच्या अथांग सागरामध्ये प्रत्येकासाठी काय दडलेलं आहे? भक्तीचा सोपा मार्ग, कर्माचं विज्ञान की मग विश्वाच्या निर्मितीचं रहस्य? याचा शोध घेणं हे प्रत्येकाच्या स्वतःच्या प्रवासावर अवलंबून आहे.